हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज पाऊस पडत होता. उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे ऊन आता सध्या वाढलेलंच आहे. त्या दिवसात पाऊस पडला की किती छान वाटतं, थंडगार वाटतं आणि शेतांनाही थोडासा दिलासा भेटला असेल. बघा किती छान पाऊस पडला त्यांच्यावर. आणि आणि माझ्या स्कूलमध्येही मी पूर्ण होमवर्क वगैरे मुलांना जो द्यायचा असतो ते सगळं लिहून आले होते. अशा नोटबुक्स आम्हाला प्रिपेअर करावं लागतात आणि ज्या आज काढल्या होत्या मुलांनी जो होमवर्क करून आणला होता तो चेक करायचे असतात आणि उद्यासाठी होमवर्क तयार करायचा असतो. आणि ही बघा होळीचं प्रिपेरेशन 4 कलर्स ठेवले होते आणि मुलांना थोडे थोडे लावायचे होते आणि त्यांचे फोटो काढायचे होते. आणि बुरा नो मानो होली है, हे आम्ही थोडं लिहिलं होतं बोर्डवर. आणि प्रत्येक क्लासमध्येही डेकोरेशन आणि हे बघा ड्रॉइंग बुक ॲक्टिव्हिटी होते. कलरफुल ट्री बनवायचं होतं आणि मी 30 मुलांच्या ड्रॉइंग बुक ॲक्टिव्हिटी केल्या. कमरेची एकदम वाट लागली होती. खूप दुखते कंबर जेव्हा असं फास्टमध्ये काम करतो आपण आणि स्कूलमध्ये तर सर्व काही फास्टच करायचं असतं. आणि हे बघा आमचं ब्लॅकबोर्डचं डेकोरेशन. हे जे सर्व तेव्हा मागच्या आठवड्यात जे बकेट्स, पिचकारी बनवल्या होत्या, त्या इथं पेस्ट केल्या होत्या. इथं मुलांचे फोटोज वगैरे आम्ही काढतो. प्रत्येक फेस्टिवलला असं बनवतो आणि त्या ठिकाणी फोटोज, व्हिडिओज आम्ही घेतो. आणि हे कसे वाटलं डेकोरेशन ते नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या लहानपणीचं स्कूल तुम्हाला आठवते का? तेव्हा तर आपल्या स्कूलमध्ये असं काहीच नसायचं. पण आजकाल स्कूलमध्ये खूप डेकोरेशन आणि खूप ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात. आणि हे बघा बाहेरचं फ्रंट पण आम्ही हे केलं होतं. आणि ग्रॅज्युएशन डेसाठी पण आम्हाला प्रिपेअर करायचं होतं म्हणून थोडं आम्ही प्रिपेरेशन सुरू होतं आमचं. त्या दिवशी तर मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्कूलमध्येच होते आणि प्रिपेअर केलं ते पूर्ण. आणि हे बघा होळीचं आमच्या सोसायटीसमोर होळी केली होती. हॅपी होली सर्वांना. आणि मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.